श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि जर तुमच्याकडेही जर काही अनुभव असतील तर मला तुम्ही ईमेल करू शकता. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपण आपण स्वामींची सेवा करतो. मग स्वामींची सेवा, मी जी सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचते का? मग तरीही मला स्वामींचे का अनुभव येत नाहीत? स्वामींची का प्रचिती येते, का प्रचिती येत नाही आहे? मग माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचतच नाही का? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पूजा करतो. आता समजा तुम्ही सकाळी उठून शुचिर्भूत होऊन स्वामींची एक माळ तुम्ही जप केलेली आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्ही एक माळ जप केली आहे. नंतर 3 अध्याय वाचले स्वामीचरित्र सारामृताचे. ही तुमची झाली नित्यसेवा. तुम्ही ही नित्यसेवा करून तुम्ही तुमच्या कामावर गेले. आणि कामावर गेल्याच्या नंतर जर तुम्ही तुमच्या कामावर प्रामाणिक नसाल किंवा कामात कामचुकारपणा करताय किंवा एखाद्याशी बोलताना जर तुम्ही व्यवस्थित वागत नाही आहेत, नीट बोलत नाही आहेत, बघा स्वामी नेहमी म्हणतात की आपल्या कर्मातच देव आहे. तुम्ही 33 कोटी देवांची जरी पूजा केली तरी 33 कोटी देव पण तुम्हाला हेच बोलणार की तुमच्या कर्मात तुमचा देव आहे. आपण जर आपले कर्म चांगले ठेवले ना तर आपल्याला भले आपण स्वामींची सेवा करू नका, म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा जरी नाही केली पण तुमचे जर कर्म चांगले असतील ना तरी स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. एखाद्याला आपण आता म्हटलं की तू नाही, एक माळ नाही करायची, 11 माळीच करायच्या, पण समोरच्या व्यक्तीला तेवढं शक्य नसतं. मी जरी त्याला 11 माळी सांगितल्या तरी पण तो एकच माळ करणार. कारण का? तर त्याला शक्य नाही होते. पण तो एक माळ अशी करणार की इतकी मन लावून करणार आणि त्याचे कर्मही चांगले आहेत. तो सेवाही मन लावून करतोय आणि त्याचे कर्मही चांगले आहेत. त्याची साथ स्वामी कधीच सोडत नाहीत. तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि तिथं जर तुमचे कर्म चांगले नसतील, समजा एखादा तुम्हाला मदत मागतोय आणि तुम्ही त्याला मदतीला धावून जातच नाही आहेत, म्हणजे जर तुम्हाला एखादं म्हटलं की मला रोड क्रॉस करून द्या. आता आपण जॉब करत जर असो तर हे गोष्टी बऱ्याचदा अनुभवायला मिळतात. आता रोड क्रॉस करताना एखादा आंधळा असेल, पांगळा असेल किंवा लंगडा असेल, काही असू द्या, जो कोणी अपंग व्यक्ती असेल त्याला जर आपली मदत लागत असेल की बाबा एवढी मला मदत करून देतो का रे, मला एवढा रोड क्रॉस करून देतो का रे, असं जर म्हणत असेल तो माणूस, तर आपण त्याला आवर्जून मदत करावी. किंवा त्याने जर स्वतःहून आपल्याला नाही म्हणलं की तुम्हाला मदत करतोस का, तर आपण स्वतःहून त्यांना मदत करायची की दादा मी तुम्हाला रोड क्रॉस करून देतो, ताई मी तुम्हाला रोड क्रॉस करून देतो, असं म्हणून आपण त्यांना स्वतःहून मदत करायची. कारण हे एक पुण्याचं काम आहे. त्यांना आपल्याला देवाने सगळं काही दिलेलं आहे जागच्या जागेवर. कान, नाक, डोळे, घसा, तोंड सगळं आपल्याला जागच्या जागेवर दिलेलं आहे. पण त्या अशा व्यक्ती असतात की त्यांना देवाने कुठंतरी काहीतरी कमी दिलेलं असतं, म्हणून त्यांना दुसऱ्याची गरज लागत असते. पण त्यांना देव स्वतः साथ देत असतो. कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन देव त्यांना त्या अडचणीतून सोडवत असतो. बघा, आपण म्हणतो ना आपल्यापेक्षा बुद्धी किंवा त्यांना 6वा जो सेन्स असतो असं म्हणतात ना, तो त्यांना जास्त असतो. आपल्यापेक्षा जास्त त्या लोकांना जास्त कळतं. म्हणून कधी पण रोड क्रॉस करताना जो कोणी आंधळा असेल तर त्याला तुम्ही स्वतः रोड क्रॉस करून द्या. जर एखाद्याला भूक लागली असेल तर तुम्ही त्याला जेवण द्या. जर समजा तुमच्याकडे जेवण द्यायला, आता समजा त्याला भूक लागली आहे आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत, पण कमीत कमी तुमच्याकडे जर 10 रुपये जरी असतील ना तर त्यातलं तुम्ही 5 रुपयाचं त्याला काहीतरी चहा द्या किंवा काहीतरी खाण्यासारखं द्या की जेणेकरून त्याचा आत्मा तृप्त होईल आणि त्यांची दुआ तुम्हाला लागेल, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागेल. कारण आपण अशा ज्या गोष्टी करतो ना त्या खरंच गोष्टींमध्ये आपला देव असतो. आपण देव फक्त मूर्तीत आणि फोटोतच शोधतो. पण स्वामी नेहमी म्हणतात, मला तू मूर्तीत आणि फोटोत शोधू नकोस, मी तुमच्यातच आहे, मी तुमच्या कर्मातच आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर तिथे मी तुमच्यासोबत आहे. तर हे जर कर्म तुम्ही करत असाल तर तुम्ही घाबरू नका. हे म्हणजे चांगले कर्म जर तुम्ही करत असाल, एखाद्याला तुम्ही भुकेलेला आहे तर त्याला जेवण देताय, तहानलेलं आहे तर त्याला तुम्ही पाणी देताय, एखाद्याला आवर्जून मदत करताय,
तर स्वामी नक्की आणि नक्की तुमच्यासोबत आहेत. जरीही तुम्ही स्वामी सेवा करत नसाल किंवा कोणत्या देवाला मानत नसाल तरी स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाहीत. पण असं नाही आहे की तुम्ही फक्त कर्म चांगले करताय आणि तुम्ही स्वामींचीही सेवा नाहीत करणार, काहीच नाही आहे. स्वामींची सेवा का करायची असते? आपले प्रत्येकच कर्म चांगले राहतील किंवा आपल्याकडून कोणतीच चूक घडणार नाही याच्यावर आपण 100% नसतो. नकळत आपल्याकडून चुका होत असतात, म्हणजे पापं होत असतात. आपण प्रत्येक पापातूनच म्हणजे आपल्या हातून प्रत्येक क्षणाक्षणालाच पुण्य घडेल असं नाही आहे. आपल्या हातून जेवढे आपल्याला चांगले कर्म करता येतील तेवढे आपण करतो. पण बाकीचं जे काही आपल्याला देवाने दिलेलं आहे, ज्या देवाच्या सेवा करायच्यात, स्वामींच्या सेवा करायच्यात, त्या स्वामींच्या सेवेने आपल्याला आपले जे काही कळत नकळत पाप झालेले असतात, चुका झालेल्या असतात, त्याचं प्रायचित्त म्हणून आपल्याला स्वामींच्या सेवेने ते खूप प्रमाणात कमी होतात. त्याचे आपल्याला खूप प्रमाणात भोग कमी होतात. म्हणजे असं नाही आहे की आपण चूक केली म्हणजे त्याचं भोग आपल्याला भोगावेच नाही लागणार, भोगावे लागणार आहेत. पण त्या भोगाची तीव्रता जी असते ना, ती खूप प्रमाणात कमी होते. आणि जेव्हा आपल्याकडे स्वामींच्या सेवेचा बँक बॅलन्स असतो ना, तेव्हा आपल्याला कसलीच भीती राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कर्माबरोबरच स्वामींची सेवाही करा. आणि दोन्ही जर तुमच्यासोबत असतील ना, तर आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुम्ही अनुभव आहे, स्वतः प्रचिती घ्या. जेव्हा स्वामींची सेवा कर्म चांगले जर सोबत असतील ना, तर आपल्याला कधीच अडचणी येणार नाहीत. बघा, आपल्या घरामध्ये सगळे कार्य मार्गी लागतात. काही ना काहीतरी मंगल कार्य होत असतं. प्रत्येक कामे मार्गी लागलेली असतात. म्हणजे कुणाला नोकरी लागत नाही आहे, लग्न जमत नाही आहेत किंवा प्रमोशन होत नाही आहे, घराची भरभराट होत नाही आहे, तर हे सगळे कामं मार्गी लागलेले असतात. तेव्हा त्या घरात असं समजायचं की या घरातली प्रत्येक व्यक्तीचं कर्म चांगलं आहे आणि या घरावर स्वामींची कृपा कायम आहे. स्वामी प्रत्येकाच्या सोबत आहेत असं समजायचं. कारण ज्या घरात स्वामींची कृपा आहे ना, तिथे कशाचीच कमी राहत नाही. ना लक्ष्मीची राहते, ना कुठले कामात अडथळे येतात, कधीच होत नाही. जेव्हा स्वामी सोबत असतात तेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी या शक्य होतात. अख्खे ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहे तो, मग काय पाहिजे आणखीन आपल्याला? एवढी मोठी शक्ती आपल्यासोबत आहे, तर आपल्याला दुसऱ्यासोबत तुलना करून किंवा दुसऱ्यासोबत म्हणून की किती मोठा आहे, मला पण त्याच्यासारखंच पाहिजे, ह्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, हे सोनं आहे, नाणं आहे, मला पण सगळं तसंच पाहिजे. अहो, तुमच्यासोबत एवढे ब्रह्मांड नायक सोबत आहेत आणि त्यांची सेवा करायला तुम्हाला भाग्य मिळलं. म्हणजे त्यांची सेवा करणं तुम्हाला तुमच्या भाग्यात आहे. तुम्हाला त्यांची सेवा करायला भाग्य प्राप्त झालेलं आहे. याच्यापेक्षा अजून काय मोठं पाहिजे आयुष्यामध्ये? स्वामींची सेवा करायला खरंच भाग्य लागतं. सोनं, नाणं, गाडी, बंगला यापेक्षाही स्वामी सेवा खूप महत्त्वाची आहे. कारण पैशाने सगळंच विकत घेता येत नाही. जेव्हा एखादा माणूस शांत आणि समाधानी नसतो ना, तेव्हा ते समाधान पण बाजारात किंवा मार्केटमध्ये विकत घेता येत नाही. ते स्वतः सेवेनेच अनुभवता येतं. आणि हे समाधान म्हणजे सगळ्यात आयुष्यात कुठे न मिळणारं सुख आहे आणि ते फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणापाशी आहे. म्हणून तुम्ही तुमचे कार्य, तुम्ही तुमचे कर्म चांगले करा, स्वामींची सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करत राहा. काही जर नाही ना जमलं तर चांगले कर्म आणि स्वामींचं नामस्मरण जरी ठेवलं ना, तरी स्वामी आपल्यासोबत आहेत. बघा, तुम्ही जेव्हा संकटात असताना तेव्हा कुणी नाही आलं. जवळचं भरपूर आपल्याला नातेवाईक असतात, भरपूर आपल्याला म्हणजे मित्रमैत्रिणी असतात, पण टायमिंगला जेव्हा आपण संकटात असतो, दुःखात असतो, तेव्हा फक्त आणि फक्त आपले स्वामी धावून येतात. कारण आपल्याला फक्त स्वामी जाणत असतात. आपल्या मनात जे काही चाललेलं आहे ना, ते स्वामींना माहिती असतं की आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, आपण काय करतोय, आपलं काय झालेलं आहे. त्यामुळे आपण संकटात असल्यावर स्वामी आपली साथ देताच म्हणजे देतातच. आपण फक्त मनापासून स्वामींना हाक मारायची, स्वामी नक्की धावून येतात. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी